1,500 रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी शहर वाहतूक शाखेचा पोलीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात। बुलेट दुचाकीवरील पूर्वीचा दंड माफ करतो आणि कंपनीचा सायलेन्सर नाही अशी सबब सांगून 1,500 रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी शहर वाहतूक शाखा उत्तर विभागातील वाहतूक पोलीस बसप्पा शिवाजी साखरे वय वर्ष 34 यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले। गुरुवार दिनांक 5 डिसेंबर रोजी सापळा लावून ही कारवाई करण्यात आली। फिर्यादीत म्हटले आहे की पोलीस शिपाई बसप्पा शिवाजी साखरे हे शहर वाहतूक शाखा उत्तर विभागात कार्यरत आहेत। गुरुवारी ते ड्युटीवर असताना त्यांनी तक्रारदार हे त्यांच्या बुलेट दुचाकीवरून शहरातून जात असताना लोकसेवक साखरे यांनी त्यांना थांबवून बुलेटचा सायलेन्सर हा कंपनीचा नाही व त्या बुलेटवर यापूर्वीचा 3,000 रुपये दंड पेंडिंग असल्याचे सांगून तक्रारदाराची बुलेट ताब्यात घेतली। ते स्वतः चालवत तक्रारदाराला पाठीमागे बसवून जेल रोड पोलीस ठाण्याजवळील ट्रॅफिक डंपयार्ड येथे आणून लावली। त्यानंतर साखरे यांनी तक्रारदाराला बुलेटवरील यापूर्वीचा दंड 3,000 रुपये माफ करतो, आता सायलेन्सरचे 2,000 रुपये देण्याबाबत सांगितले। त्यावेळी तक्रारदार यांनी त्यांना पावतीची मागणी केली असता याची पावती मिळत नसते असे सांगून तातडीने पैसे आणून देण्याची मागणी केली। तडजोडी यांनी 1,500 रुपयांची मागणी केली। यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत विभागाच्या पथकास संपर्क साधला असता गुरुवारी दुपारी 4 ते सायंकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान पथकाने सापळा लावून लाच स्वीकारताना पकडले। जेल रोड पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक गणेश पिंगुवाले यांनी शुक्रवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास पत्रकारांशी बोलताना दिली। ही कारवाई पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश पिंगुवाले, हवालदार शिरीष कुमार सोनवणे, सचिन राठोड, श्याम सुरवसे यांच्या पथकाने पार पाडली आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।